सोमा, वैष्णवी, तुम्ही एकदम टोकाचा निर्णय घ्यायच्या अगोदर विचार करा, कारण एकदा याच्यावरती सह्या झाल्या आणि तुम्ही एकदा वेगळे झाले परत तुम्ही जवळ येऊ शकत नाहीत. अहो विचार काय करायचा आहे? 7 जन्माची अक्कल घडण असं वागला हा माणूस. मला डिवोर्सच पाहिजे, मला बाकी काय माहिती नाही. अरे राहायचंच कोणाला? मला राहायचंच नाही तुझ्याबरोबर. मला तरी गेला हौस आली का? घ्या हो तुम्ही, घ्या पटकन सह्या घ्या आमच्या. आणि काय करायचं सह्या घेऊन? वेगळं व्हायचंय मला. ह्या माणसाचं तोंड पण नाही बघायचं. वेगळं होऊन करायचं काय? काही करा ना, आम्ही तिकडे जॉब करायला पैसे कमवून तुला माझं तोंड नाही, मला तुझं तोंड बघायचं नाही. मला पण नाही बघायचं, हाऊस पण नाही आली. अक्कल दिली देवाने चांगली. आता बघितली ना अक्कल? हे बघा झालं काय एवढं? अहो झालं काय? ह्या माणसाला लग्न झाल्यापासून म्हणते नीट राहा नीट राहा. राहण्याची तर अक्कल नाही, कुठं 4 चौकात गेलं तरी बोलण्याची अक्कल नाही. कधी कुठं नेवा का नाही ह्या माणसाला असं झाले. आता सह्या करायला तयार झालोय बरं का. आधी वाट नको असं ठोका टाकेन ना. हा हे बघा, हे असं वाग नाही का? बायकोला मारलं जमतं का? ही असली पद्धत आहे का तुमच्यात? आपण मी काय ऐकून घेऊ? मी झालोय सह्या करायला तयार आता. घ्या ना मग लवकर. थोडं शांत घेतलं, काय अडचण आहे का? मी काय ऐकून घेऊ फुकट कोणाचं? काय एवढं काय 4 चौकात नेऊन एवढं काय असं बोलतो तो? अहो त्यांना बोलण्याचं आहे का? पाचा थुकायचं ते माव गाव खाऊन आणि चालले शायनिंग माराय. अहो 4 चौकात गेले तरी पाचा थुकत आहेत माव गाव खाऊन. झालं तुझं बोलून? झालं तुझं. कडे काय? काहीच नाही. नुसतं हिला बोलायला लागतं. माझी ना तंबाखू चोरून तिची मिसरी करून लावी ती. हा आले लगेच आता माझ्यावर. म्हणजे मी स्वतः बघितले आणि दात धुवून आले तर काय दात दाखवते तुम्ही? जर लागले सांगायला कशाला किटकिट वाढवायला लावतं ह्या माणसासोबत? ह्या माणसाला डोकं आहे का? ना मला राहायचंच नाही तुझ्या बरोबर. मला तरी कुठं राहायचंय? बास ना आता. बरं आता वेगळं होऊन एवढं लांब राहून सवय एवढ्या लागत असतात छोट्या मोठ्या, डायरेक्ट काढायला यायचं असतं का? काय नाही, प्रेमापेक्षा जर यांचा त्रास जर आठवला तर तरी मी सुखात राहीन. बाबा नको बाबा, यांच्या त्रासापेक्षा मी अशी एकटी राहीन. अशी ना याच्यापेक्षा हिचं बोलणंच बेकार रे. हो लय बेकार. हा यात काय कमी आता? सगळं चांगलं तर आहे. काय काय कमी आहे ना? बोलण्याचं धोरण बघा ना. बायकोला हाणलं असतो तुला आता एका फटक्यात असं बोलणं असतात का? हे काय ऐकून घेणार इथली? काय मी काय ऐकून घेणार नाही बरं का हिचं. ऐकून घेतलं म्हणून वर्षभर तरी राहिले. वर्षभरच राहिली माणसं. 60-60 वर्ष राहते. आता मी बोलायला लागले ना म्हणून हे झालं. मी जर बोलले नसते तर का गप्पुमान मी ऐकून हिला मला रंडका करून सोडायची ना, याच्यामुळे राहिली फक्त, दुसरं काय नाही आता. मला एक म्हणायचंय, थोडस व्यवस्थित राहा ना. इतकं बोलताय तुम्ही. तुम्हीच विचार करा कुठल्या पद्धतीची लेवल यांची माणसाची बोलण्याची. मग मी कसं राहू बरं? आता तुम्ही एका टोकाला गेलं ते वरती जाणारच आहे. म्हणजे मी बोललं का त्यांनी बोललंच पाहिजे? त्यांनी बोललं मी बोलणार नाही? मला सांगा, स्प्रिंग वाढताना जी सुपी असती सुटल्यानंतर ती तेवढ्याच पिढी मागा रिटर्न जाते. मग तुमचा ऍक्शनला रिएक्शन होते, त्याच्यामुळे तुमचे भांडणं होत आहेत. पण आता कळलंय मला ह्या माणसाचा स्वभाव आणि माझा स्वभाव मॅच होऊ शकत नाही. तर मी कसं राहणार? तिला फक्त दाखवून द्यायची की आता माझं तर काय लग्न होऊ शकत नाही. आता हिने माझं नावच खराब करून टाकलं. पण आता तिचं लग्न होणार आहे ना तिच्याकडे बघून. हा होईनारच मग. त्यापेक्षा चांगलं तरी भेटन तुमच्यापेक्षा. हे असं त्रास सहन करण्यापेक्षा बरं आहे ना. तुला आधीच करायचं होतं, कशाला माझं नाव खराब केलं? उलट तुम्ही केलंय माझं वाटूळ, मी नाही केलंय तुमचं. थोडस चेंज झालं असतं माणसाने तर काय झालं असतं? जर ह्या माणसाला बदलायचंच नाही तर मी कशाला राहू त्याच्यासोबत? मी हिचं 6 महिने ऐकून घेतलं, तिच्या पुढे केलं. ती आता डोक्यात बसली डायरेक्ट. आता ती कामच करून टाकलं तिने डायरेक्ट डोक्यात बसली. आता एक काम करा ना, तुम्ही मोठ्या माणसांची चर्चा करा. ज्यांनी लग्न जमवलं, घरची माणसं आहेत. तुमच्यामुळे तुमच्या आईबापाचं बी नाव खराब होतं, 4 चौकात माहित होतं. ते चांगलं आहे का? कशामुळे? कारण काय असल्या कारणांमुळे तुम्ही जर वेगळे होत असेल. अहो पण ह्या माणसाला समजून घ्यायची काहीतरी पद्धत आहे का नाही? मी तुमचं हे झालं दोघाचं. याच्यामुळे तुमच्या 2 फॅमिल्या बी एकत्र आलेल्या असतात, त्यांचे रिलेशन जमलेले असतात. त्यांचं तुझं लय वाईट झालं मग तुझ्या आई वडिलांना चांगलं वाटतं का? ह्याचं लय चांगलं म्हणजे त्याच्या आईबापांनी काय मेहनत घेतली नाही का? हा तुम्ही जर काठाली येऊन जर तुम्ही थोडंसं हीच प्रयत्न तुम्ही तुमची जवळ येण्याचे करा ना. एखादं लिकूर आलं तुमच्यात तुमचं अजून चांगलं होईल. नको याच्या बरं मला काय राहायचं. मला पण नाही राहायची. बघितलं का अजून पण कसं बोलले त्यांचं? तुझं लय चांगलं काम करा तुम्ही ना, 8-15 दिवस तुम्ही माहेराला जा, तिथं राहत. जर ह्याला जाणीव झाली थोडेफार एक वेगळं राहण्याची तर अजून जाणून येईल. अहो या माणसाचं तोंड पण बघायची इच्छा नाही. मी याच्यासोबत कसं संसार करणार, कसं आयुष्य काढणार आहे? नको ना बघू, तुला लय भेटते रस्त्याने. हा भेटतील. हे बघा तुम्ही थांबणाऱ्यातले दिसत नाहीत. तुम्ही एक काम करा, तुमच्या घरचे घेऊन या, तुम्ही पण या. आपण डायरेक्ट काय असेल तुमचं. माझ्या घरी कोण नाही, मी एकटाच आहे. हिच्यासाठी लय झालो मी एकटा. हा बस झालं. मग मी पण लय एकटी लय झाली. घ्या सह्या. आणि मला काय घरचे बिरचे अजून वाढवत नाही. कोर्टात या, मी तुम्हाला समजून सांगायला आलो, तुमच्या घरापर्यंत आलो. म्हटलं तुम्ही व्यवस्थित राहताल, तुम्हाला त्या जीवनाचं असं काही घेणं देणंच नाही, असं जणू का तुम्ही काठाला आलेले. त्याच्यामुळे ह्याचा तुमचा असं वरून वसंडून चाललंय. इतका राग आहे एकामेकाविषयी तुम्हाला. तुम्ही एक काम करा, कोर्टात या, तिथं काय असेल तुमचं फायनल करून टाकू. ठीक आहे चालेल. लवकरात लवकरची तारीख काढा.